राजकारणामध्ये कितीही पैसा असून चालत नाही, अथवा एखादा पक्षही पाठीशी असून चालत नाही, किंवा समाजाची केवळ साथ आहे असंही चालत नाही. राजकारणात गणित खूप महत्त्वाची असतात, समीकरणं खूप महत्त्वाची असतात. आणि ज्याला राजकारणातलं समीकरण कळतं, एखाद्या मतदारसंघामध्ये काय समीकरण जुळवलं पाहिजे याची आयडिया ज्याला असते, किंवा याचं डोकं ज्याला असतं, तो राजकारणातला नेता 100% यशस्वी होतो. हे आपण आजवरच्या इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. आणि त्यापैकीच एक आहेत शरद पवार. शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये जे यश संपादन केलं, 10 पैकी 8 जागा जिंकून 80%च रेकॉर्ड केलं, किंवा आपण त्याला असं म्हणू की त्यांनी संपूर्ण सर्व पक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा जो प्रयत्न केला किंवा मिळवला, त्याचं कौतुक राज्यभर सुरू झालेलं आहे. याचं कारण काय होतं आणि ते कशा पद्धतीनं मतदारसंघाची रचना करतात, कशा पद्धतीनं मतदारसंघामध्ये उमेदवार देतात, ते कशा पद्धतीने निवडून आणतात, त्या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्हाला एवढ्या जागा पाहिजे, तेवढ्या जागा पाहिजे, यासाठी वाद सुरू आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्या मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या रस्सीखेचामध्ये फारशी नाही. शरद पवारांची जेवढ्या जागा त्यांना हव्या आहेत किंवा जेवढ्या जागा जिंकून येऊ शकतात तेवढ्या जागा त्यांच्या पदरात पडलेल्या आहेत. आता सध्या वाद सुरू आहे तो नाना पटोलेंचा आणि संजय राऊतांचा, किंवा शिवसेनेचा आणि काँग्रेसचा. आता हा वादही 1-2 दिवसात मिटेल नाही असं नाही, परंतु राजकारणामध्ये काम करणाऱ्या या नेते मंडळींना मतदारसंघाच्या समीकरणाची कितपत कल्पना असते. का पराभूत होतात उमेदवार, त्याचं कारण महत्त्वाचं जर काय असेल तर ते समीकरण न जुळल्यामुळे. आता शरद पवारांनी एक महिन्यापूर्वी, खात्रीला एक बातमी आहे, महिन्यापूर्वी महाविकास आघाडीला एक फॉर्म्युला दिलाय, सरळ एक फॉर्म्युला दिलाय, खात्री लायक सूत्राने दिलेली ही माहिती आहे. आणि तो फॉर्म्युला आहे 70-60-50चा. बघा, 70-60-50 हा जो मंत्र दिलेला आहे महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख घटक पक्षाच्या नेत्यांना, हा मंत्र खूप महत्वाचा मंत्र आहे. काँग्रेसला त्यांनी 70चा मंत्र दिलाय, राष्ट्रवादीला म्हणजे त्यांच्याच पक्षाला त्यांनी 60चा मंत्र दिलाय, आणि शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना त्यांनी 50चा मंत्र दिलाय. अर्थात हा मंत्र काय आहे, या मंत्रावर काम करा, या मंत्रावरची सर्व समीकरणं जुळवा, हा मंत्र तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल, अशा प्रकारचं सूचना, अशा प्रकारचं मार्गदर्शन शरद पवारांनी आपल्या घटक पक्षाच्या नेत्याला घेतल्याचं खात्रीला माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता हा जे सूत्र आहे आता शरद पवारांनी दिलेलं, या सूत्रापैकी पेक्षाही काँग्रेसला आणि शिवसेनेला अधिकाधिक जागा हव्या आहेत, आणि त्या जागेसाठी त्यांचा सध्या वाद सुरू आहे. वास्तविक पाहता काँग्रेसला जेवढ्या काही जागा मिळतील, किंवा शिवसेनेला जेवढ्या काही जागा मिळतील, किंवा राष्ट्रवादीला जेवढ्या काही जागा मिळतील शरद पवारांच्या, त्यापैकी किती जागेवरची समीकरणं परफेक्ट बसतात आणि तिथे विजय कसा संपादन होतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शरद पवारांना 85 जागा मिळतील का, 86 मिळतील का, 90 मिळतील, हा विषय अजून फायनल झाला नसला तरी ज्या जागेवर जिंकायचंच आहे अशा 60 जागा शरद पवारांनी आपल्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत. आणि त्या 60 जागेवर कोणत्याही किमतीमध्ये गुलाल उधळायचाच असं समीकरण त्यांनी मांडून ठेवलेलं आहे. आणि हे समीकरण त्याला यशाकडे घेऊन जाणार आहे. ते शांतपणे मतदारसंघाचा अभ्यास करतात, मतदारसंघाची जातीय समीकरणं तपासतात, मतदारसंघातले सामाजिक प्रश्न याचा सुद्धा ते अभ्यास करतात, मतदारसंघाची सामाजिक निकड, आर्थिक निकड, राजकीय निकड, शैक्षणिक निकड, या सगळ्यांचा ते अभ्यास करतात, आणि त्यावरून ते उमेदवार फायनल करतात. असे 60 उमेदवार शरद पवारांनी पूर्णपणे आपले फायनल केलेत. आता पुढे अजून काय, त्यांना 20 जागा मिळतील, 85 मिळतील, ज्या काही मिळायच्या त्या मिळतील, त्याचं काय व्हायचं असेल ते पुढे होईल. त्यातल्या 20 जागेमधले किती पडतील, किती येतील, किती जातील, त्याची तमा शरद पवारांना नाही किंवा नसावी. हे सूत्र शिवसेना आणि काँग्रेस हे दोघं अंगीकारत नाहीत.
हे दुर्दैव आहे. काँग्रेसला आता अलीकडे काय झालं, लोकसभेमध्ये त्यांना प्रचंड यश मिळाल्यामुळं काँग्रेसला असं वाटतं की आम्ही 100 गाठू शकतो किंवा आम्ही 90 गाठू शकतो किंवा आम्ही 85च्या पुढे जाऊ शकतो असं काँग्रेसला वाटतं आणि त्यामुळे अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. परंतु परिस्थिती अशी नक्कीच नाही. महायुतीला कमी समजण्याचं काहीही कारण नाही किंवा काँग्रेसची जी महाविकास आघाडी आहे हीच आघाडी 180-200 पर्यंत जाणार आहे अशातला परिस्थितीचा भाग नाही. महायुती सुद्धा अत्यंत ताकदीनं अत्यंत हुशारीनं मतदारसंघाचा अभ्यास करून महाराष्ट्रातल्या समीकरणांचा अभ्यास करून युती उमेदवार टाकते. त्यामुळे काँग्रेसनं ढेकीत राहण्याची आवश्यकता नाही किंवा शिवसेनेने सुद्धा विनाकारण शिवसेनेचा तर हट्ट असा हट्ट असतो की त्या हट्टाला नेमकं काय हट्ट म्हणावं असा प्रश्न कधी कधी निर्माण होतो. जागा पदरात किती पडतात यापेक्षा आपण निवडून आणण्याची शक्ती आपल्याकडे किती आहे किंवा कोणती मतदारसंघ अशी आहेत की ज्यामध्ये आपण अधिक लक्ष केंद्रित केलं तर त्या जागा आपल्या पदरात पडू शकतात. आणि शरद पवारांनी जो शिवसेनेला मंत्र दिलेला आहे तो मंत्र केवळ 50 जागेचा मंत्र आहे. तुम्ही 50 जागेवर लक्ष पूर्णपणानं केंद्रित करा, म्हणजे त्याच्यावर ताकद लावा. बाकी तुमच्या जेवढ्या जागा येतील त्यावरही लावा, पण या 50 जागेवर तुम्ही अधिक ताकद, अधिक लक्ष, अधिक शक्ती जी आहे राजकीय शक्ती ती खर्च करा असा सल्ला त्यांना शिवसेनेला दिलेला आहे. परंतु शिवसेनेचं काय झालेलं आहे की शिवसेना हा राज्यामधल्या शिवसैनिकाच्या खांद्यावर तरलेला पक्ष आहे. परंतु शिवसेनेचे जे केंद्रीय नेते आहेत किंवा राज्यस्तरीय नेते आहेत हे नेते निर्णय घेण्यामध्ये सध्या थोडंसं दिरंगाई करताना दिसत आहेत किंवा काँग्रेसची सुद्धा अशीच परिस्थिती झाली आहे. काँग्रेसला शिवसेनेमुळे अडकून पडावं लागलेलं आहे. तातडीनं निर्णय होणं गरजेचं आहे आणि शरद पवारांनी दिलेल्या फॉर्म्युल्यावर काम करणं आवश्यक आहे. म्हणजे स्वतंत्र मनाने काही करण्याचा प्रयत्न जर या दोन्ही पक्षांनी केला तर या दोन्ही पक्षाला फारसं यश मिळेल अशी परिस्थिती नाही. आणि महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्राचा कल आज दिसून येत असला तरी किंवा किंवा 3-4% फरक आता महाविकास आघाडीच्या बाजूनं त्यांच्या पदरात जास्त झुकताना दिसत असला तरी ही निवडणूक आहे ना, हे राजकारण आहे. या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी जेवढ्या चालाकीनं आणि ग्राउंडवर जाऊन निवडणुका लढवते त्या पद्धतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना केव्हाही भारतीय जनता पार्टीची बरोबरी करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये तर आता पंचरंगी का सप्तरंगी निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि या सप्तरंगी निवडणुकांमध्ये संपूर्ण राजकीय वातावरण हे अस्थिरतेचं आहे. काय घडेल यावर आता आज ठामपणे बोलणं खूप कठीण होऊन गेलेलं आहे. आता जेव्हा मतदारसंघामध्ये विविध उमेदवार पडतील, विविध पक्ष जेव्हा निवडणुका लढवतील तेव्हा नेमकं काय घडेल याचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. 24 तारखेला येत्या आम्ही एक पोल महाराष्ट्राचा ओपिनियन पोल सादर करतोय. त्या पोलची काय परिस्थिती असणार आहे किंवा तो पोल कशा पद्धतीचा आहे हे आपण सर्वजण पाहणार आहात. परंतु शरद पवारांचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा विचार करणं गरजेचं आज या दोन्ही पक्षाला, काँग्रेसला आणि शिवसेनेला, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे. शरद पवार साहेब, त्यांचा अनुभव, त्यांची राजकारण करण्याची पद्धत, त्यांची एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी आणि जुळवण्याच्या समीकरणाची पद्धत, या गोष्टी महाविकास आघाडीतल्या या 2 घटक पक्षांनी शिकणं सुद्धा नितांत आवश्यकता ही महाराष्ट्राची निकड झालेली आहे. महाराष्ट्राला सत्ताबद्दल हवा आहे, महाराष्ट्राला परिवर्तन हवं आहे, परिवर्तन करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झालेला आहे. मग असं असताना जर राजकीय पक्ष, परिवर्तनाचा गुलाल उधळणारी मंडळी जर गडबडली किंवा त्यांनी जर काही चुका केल्या किंवा त्यांनी जर काही आक्रस्ताळेपणा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पदरामध्ये पराभव येतो. आणि मग महाराष्ट्राचा कौल असून सुद्धा केवळ चुकीची गणितं टाकल्यामुळं किंवा चुकीचे फॉर्म्युले वापरल्यामुळं मग पराभव सुद्धा पदरी येत असतो. शरद पवारांनी काँग्रेसला स्पष्टपणाने सांगितल्याची बातमी आहे, तुम्ही किती जागा घ्या पण 70 जागेवर तुम्ही असं लक्ष केंद्रित करा की त्या 70 जागा तुमच्या कुठल्याही किमतीमध्ये निवडून आल्या पाहिजेत. तसंच त्यांनी जयंत पाटलांना म्हणजे स्वतःच्या पक्षाला असं सांगितलं की 60 जागेवर पूर्णपणाने लक्ष केंद्रित करायचं. 60 जागेमधली 59 एवढ्या सुद्धा जागा नाही झाल्या पाहिजेत. या 60 पैकी 60 जागेवर विजयाचा गुलाल उधळला गेला पाहिजे आणि तशी बांधणी आणि तयारी तुम्ही करा.
असं त्यांनी राष्ट्रवादीला सांगितलेलं आहे. हा सल्ला त्याने इकडे शिवसेनेला दिलेला आहे. परंतु आता शिवसेना एक असा पक्ष आहे, ते कोणाचे सल्ले किती मानतो मानत नाही. संजय राऊतांना काय वाटतं, उद्धव ठाकरेंना काय वाटतं, या सगळ्यावर अजून सुद्धा तिथे काही एकवाक्यता आहे शिवसेनेमध्ये असं आज तरी दिसत नाही आणि त्याचा फटका बसण्याची शक्यता सुद्धा असू शकते. विधानसभेत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी क्रमांक 1ला शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये वारे वाहत होते किंवा सहानुभूतीची मोठी लाट त्यांच्या बाजूने निर्माण झाली होती. परंतु उद्धव ठाकरेंना या लाटेचा योग्य पद्धतीने फायदा घेता आला नाही. लोकांची इच्छा होती, आजही ती लोकांची इच्छा आहे, परंतु लोकांच्या लोकभावनेला कनेक्ट करणे आणि ते आपल्या झोळीमध्ये टाकणे ही एक राजकारणातली महत्त्वाची कला असते. ही कला मागच्या काळामध्ये त्यांना जमली नाही आणि ती विधानसभेमध्ये जर ती जमली तर महाविकास आघाडी मोठ्या फरकाने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करेल, यात वाद नाही. शरद पवारांचा 70-60-50 जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये खूप परिणाम करणारा आहे आणि त्यावर आता महाविकास आघाडीचे लोक पूर्णपणानं काम करताना दिसत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट क्रमांक 1ला आहे आणि त्या पाठोपाठ काँग्रेसशी जातो आहे, त्या दृष्टीने विचार करतो आहे. परंतु शिवसेना मात्र अजून त्या फॉर्म्युल्यावर काम करायला तयार नाही. हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने अत्यंत अडचणीची गोष्ट ठरण्याची शक्यता आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.